आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून स्वबळाची चाचपणी। येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार, सवाल उपस्थित। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी द्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये स्पष्ट सूचना। शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची ताकद वाढली। ठाकरेंचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश। ठाकरेंना धक्का देत शिंदेंना शह दिल्याच्या चर्चांना जोर। काहीही चुकीचं केलं नाही, पुढेही चुकीचं करणार नाही। मुंढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। याआधीही 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण पुढे काही आलं नसल्याची करून दिली आठवण। कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, कारवाई झालीच पाहिजे। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांची भूमिका। सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची ही प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या। मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न, विरोधकांचा आरोप। तर पॉट टॅक्सीसाठी MMRDA कडून सर्वेक्षण ड्रोनचा वापर। मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला। 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान, तर बिहारचा कौल कुणाला, 14 नोव्हेंबरला फैसला। नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरामध्ये स्कूल बसचा भीषण अपघात। 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 17 जण गंभीर जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।